संस्कृती विसरून केवळ काहीतरी मिळतंय म्हणून जर गुडघे टेकाल तर ही संघर्षाची आपली परंपरा नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल। कारण एकीकडे केंद्रातून वन हक्क कायद्यासारखे कायदे येतात माझ्या आदिवासी बांधवांना हद्दपार करण्याचा, त्यांच्या हक्काच्या जमिनीवरून हद्दपार करण्याचं षडयंत्र रचलं जातं। आणि असं असताना असे जेव्हा कायदे येतात त्या कायद्यांवर कोण काय बोलतं याचा विचार करा। म्हणजे आपल्या लोकसभा निवडणुकीत पाहिलं आमचा संपूर्ण आदिवासी बांधव असेल, आमचा मुस्लिम बांधव असेल, या प्रत्येक बांधवानं हिरहिरीनं साथ दिली, संपूर्ण निवडणुकीत साथ दिली। कालच वक्फ बोर्डाच्या संदर्भामधलं एक सुधारणा विधेयक हे संसदेने पारित केलं। मग फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जे उद्घोष करतात त्या पक्षांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे की तुम्ही केंद्रातल्या सरकारला सुनावलत का, तुमचा विरोध आहे की तुमचा पाठिंबा आहे। कारण लोकसभेला जेमतेम दिल्या 4 जागा, त्यातली आली 1 जागा। त्यांची नेमकी भूमिका काय माझ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा या संदर्भात त्यांना विचारणं ही गोष्ट गरजेची आहे। पण हे होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाची रणरागिणी आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे या संसदेत काय कडाडल्या हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल। आणि म्हणून हा आजचा जो दिवसाचं दुसरं महत्व आहे ते म्हणजे 1942 ला याच दिवशी जुलमी इंग्रज राजवटीला चले जाव सांगण्यात आलं। आणि आज शिवस्वराज्य यात्रा या 9 ऑगस्टला क्रांतीदिनी सुरू करण्याचं महत्वाचं कारण हे सुद्धा आहे की महाराष्ट्राचा स्वाभिमान स्वार्थाच्या पावलाखाली तुडवणाऱ्या या महायुती सरकारला चले जाव सांगण्याची आता वेळ आलेली आहे। तिसऱ्या सणाचा उल्लेख केला मगाशी महबूब भाईंनी, नागपंचमीच्या सणाचा उल्लेख केला। पण नागपंचमीच्या सणाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे भाई, आम्ही सापाला दूध पाजणं म्हणत नाही। आमच्या शेतकरी वर्गामध्ये आमच्यासाठी हा कृतज्ञतेचा सण आहे। दुर्दैवानं गंमत अशी झाली, नागपंचमीचा सण हा आमच्यासाठी कृतज्ञतेचा सण आहे आणि म्हणून आपण नागदेवतेची पूजा करतो का नाही? लहानपणी शाळेत शिकवलं होतं शेतातले उंदीर खातात म्हणून आम्ही पूजा करतो का नाही? हा कृतज्ञतेचा सण आहे। पण या सणाचं स्वरूप मात्र आजकाल नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजून त्याला डोलायला लावणं इथपर्यंत झालंय। हा जो फरक आहे हा समजून घ्या, या नागपंचमीतला हा फरक समजून घ्या। कारण गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र कृतज्ञ आहे। विशेषतः या जुन्नर तालुक्यातली जनता कृतज्ञ आहे। म्हणजे आज आमच्या सफराच्या घराच्या ऐवजी स्लॅबची घरं आली, एसटीच्या थांब्यावर जायला लागत होतं, मोटरसायकलवर जावं लागत होतं, दारात 4 चाकी गाडी आली। या सगळ्याच्या मागे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची धोरणं आहे आणि ही आमची कृतज्ञता ही कायम त्या बाबतीत। मगाशी सुरुवात होत असताना मगाशी काही बातम्या आल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत असताना थोडीशी क्रेनची बकेट थोडी टिल झाली आणि बातम्या आल्या जयंत पाटील साहेब, डॉक्टर अमोल कोल्हे थोडक्यात बचावले। एक साहेब फार मोठा योगायोग्या। मी कायम असं म्हणतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं काम आपण हाती घेतो ना तेव्हा महाराज कायम परीक्षा बघतात। राजा शिवछत्रपती मालिका सुरू होणार होती, ती सुरू होण्याआधी एक दुखापत झाली। आता काय होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आला। महाराजांनी परीक्षा घेतली, जेव्हा तुम्ही सुखरूप बाहेर पडता तेव्हा महाराजांचा आशीर्वाद पाठीशी राहतो। राजा शिवछत्रपती मालिकेने जगात इतिहास घडवला। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या वेळी तीच परिस्थिती झाली। पहिला दिवस चित्रीकरणाचा तलवार सटकली, डोळ्यावर लागली, सगळ्यांना धास्ती, आता कसं होणार, पुढे काय होणार। तोपर्यंत बातमी आली अमोल कोल्हे चित्रीकरणाच्या दरम्यान थोडक्यात बचावले। स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेने 157 देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवला। आजचं दुसरं तिसरं काय नाही, इजा विजा तिजा आहे। बातमी आली, थोडक्यात बचावले। आता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन ही शिवस्वराज्य यात्रा असं वादळ निर्माण करेल उभ्या महाराष्ट्रात की या महायुती सरकारला चले जाव म्हटल्याशिवाय राहणार। आणि म्हणूनच आता मगाशी अंकुश शेट्टी बोलताना सांगितलं की अनेक जण इच्छुक आहेत। मी मनापासून कृतज्ञता या आधीच्या आभार मेळाव्यात सुद्धा व्यक्त केली।
मी मनापासून कृतज्ञता पुन्हा एकदा व्यक्त करतो लोकसभेच्या वेळी आपण सगळ्यांनी खांद्यावर जी निवडणूक घेतली त्यासाठी. त्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांनी वैयक्तिक टीका केली. मी त्यावेळी सांगितलं होतं, तेव्हा मी गप्प होतो. मी आजही वैयक्तिक टीका करत नाही. मी वैयक्तिक टीका करत नाही कारण अकारण खोटे आरोप करून काही चालत नाही. मात्र जुन्नर तालुक्याच्या आमदारांना जरूर एक प्रश्न विचारू इच्छितो की या तालुक्यात जेव्हा जीएमआरटी आली तेव्हा जीएमआरटी मुळे इथे एमआयडीसी होणार नाही हा निर्णय घेणाऱ्यांना ठाऊक होतं का? ते निर्णय जर घेतला गेला तर त्यानंतर एमआयडीसी होणं अवघड आहे, कोणत्याही विकासाचा प्रकल्प होणं अवघड आहे. हे जर असेल तर ज्यांची तुम्ही बाजू घेतलीत ते माननीय उपमुख्यमंत्री आज 13 वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. किती वर्ष? 13 वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. विकासासाठी तुम्ही ज्यांची बाजू घेतलीत त्या माननीय पालकमंत्र्यांनी या 13 वर्षात जीएमआरटी मुळे जे जुन्नर तालुक्याचं नुकसान होऊ शकतं या नुकसान भरपाईसाठी नेमकं काय केलं, काय करणार आहेत याचा प्रश्न कधी तुम्ही विचारलात का? आमदारांना दुसरा प्रश्न आहे. परवा डीपीडीसीची बैठक झाली. माझ्या पत्रकार बांधवांनी त्याला मोठं कव्हरेज दिलं. या पत्रकार बांधवांनी जे कव्हरेज दिलं त्यातही डीपीडीसी मध्ये जी खडाजंगी झाली. काय खडाजंगी झाली हो? काय विचारलं सांगा? साधा प्रश्न विचारला होता. प्रश्न एवढा साधा होता की डीपीडीसीचा जो काही 1200 कोटी रुपयांचा निधी आहे याचं तालुका निहाय कसं वाटप झालंय? चुकलं काय? असं तर नाही ना काय एका मतदारसंघातली माणसं स्पेशल आणि जुन्नर तालुक्याची माणसं नुसतीच नागरिक, त्यांना जर एक मताचा अधिकार असेल तर आम्हाला सुद्धा एक मताचा अधिकार आहे ना. मग जुन्नर तालुक्याच्या आमदारांनी जुन्नर तालुक्याच्या जनतेला हे सांगून द्यावं की मागच्या 5 वर्षात पालकमंत्र्यांच्या बारामतीसाठी डीपीडीसी मधून किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला. बारामती तालुक्यासाठी किती निधी गेला आणि जुन्नर तालुक्यासाठी किती निधी गेला. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना, मग कळेल नक्की विकासाची जी भूमिका घेतली ती का घेतली. मी अजूनही वैयक्तिक काहीच बोलत नाही. अजून बोलण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा आहे. अनेक पत्रकार बांधव विचारतात, मगाशी विचारलं परत येणार का, परत घेणार का? मी फक्त एक साधं सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आदर्श घ्यायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी अगदी प्रति शिवाजी ज्यांना म्हटलं गेलं ते नेताजी पालकर स्वराज्याच्या कामी मोठी मोहीम बाजवत होते, मोठं कामगिरी करत होते. नेताजी पालकर प्रति शिवाजी म्हटले जात होते. नेताजीराव पालकरांनी मोठा पराक्रम गाजवला. नेताजीराव पालकर हे जेव्हा मिर्झा राजाचं आक्रमण आलं त्यावेळी नेताजीराव पालकर हे महाराजांची साथ सोडून गेले. आधी आदिलशाहीत गेले, नंतर मुघलशाहीत गेले, नंतर औरंगजेबाने त्यांना काबूलला पाठवलं. पुन्हा दिल्लीश्वराचा संपूर्ण इन्फ्लुएन्स आहे. त्यांना काबूलला पाठवलं. पुन्हा नेताजी पालकर स्वराज्यात आले. जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा प्रश्न पडला, नेताजीराव पालकरांना छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात परत घेणार का? महत्वाची गोष्ट ही आहे, इतिहासातल्या प्रेरणा काही असतात त्या बघा. नेताजीराव पालकरांना महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेतलं, पण नेताजीराव पालकर परत सरसेनापती झाले नाहीत. इतिहास बरंच काही सांगतो. आपण काय घ्यायचं, आपण काय ठरवायचं ते आपण करू. पण मी सगळ्या इच्छुकांचं मनापासून आभार मानेन की त्यांनी जयंत पाटील साहेबांना हे आश्वस्त केलं की ही जी 51,000च्या लीडची मोळी आहे ही मोळी काही केल्यास सुटणार नाही. कारण माझ्या पत्रकार बांधवांमध्ये स्पर्धा लागते अनेकांमध्ये, कुणाची हवा, कुणाची हवा. आता सांगून टाकू, सिक्रेट खोलू, जाहीर करून टाकू, उमेदवाराचं नाव जाहीर करू. हा ऐकायचं उमेदवाराचं नाव म्हणजे एकदा यांचं थांबल. कोणाची हवा कोणाचं काय हे थांबल. उमेदवार आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार. हा
हा एक विचार आहे, केवळ व्यक्ती नाही, हा विचार आहे. आदरणीय पवार साहेब, हा एक विचार आहे, हा शेतकऱ्याचा विचार आहे, हा तरुणाचा विचार आहे, हा सर्वसामान्याचा विचार आहे. आणि ही गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला पुढे जावं लागेल. नाहीतर दोन बोक्यांच्या भांडणामध्ये माकडाचा लाभ होतोय, तसं होऊ देऊ नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता अनेक यात्रा निघतात. मगाशी कोणीतरी विचारलं की त्यांच्या यात्रेचा रंग गुलाबी. जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की हो, आमच्या यात्रेचा रंग सर्वसामान्य जनतेच्या मनातला रंग आहे. कारण हा रंग कोणता असावा याविषयी त्यांना काही करू द्या. पण एक फार महत्वाची गोष्ट आहे. ताई, तुम्ही बसल्यात, लेकराला कधी रोज उठल्यावर सांगता का, बाळा मी लहानाचं मोठं केलं तुला? लेकराला ताट द्यायचं आणि त्याला म्हणायचं, बाळा हे जेवण मी केलंय बरं का तुझ्यासाठी. लेकराच्या कपड्याला इस्त्री करायची, म्हणायचं, बाळा कपड्याला इस्त्री मी केली बरं का. असं सांगतोय कधी? नाही सांगत. बर, सांगितलं तर लेकरू काय म्हणन? कर्तव्य. त्याच पद्धतीनं जेव्हा सत्ताधाऱ्यांना योजना सांगण्यासाठी यात्रा काढावी लागते, तेव्हा समजून घ्या कर्तव्यात कुठेतरी माती खाल्ली, म्हणून सांगावं लागतंय की आम्ही यात्रा काढतो, ही योजना, ती योजना, ती योजना. जर 270 कोटी सरकारच्या जाहिरातींवर खर्च करावा लागत असेल तर विचार करा, तुमच्या खिशातला पैसा काढलाय आणि तुमच्या खिशातला पैसा काढून तुम्हाला सांगतायत बघा आम्ही काम कसं करतोय. अरे ते काम करण्यासाठीच तर सत्ता दिली. बरं, सत्ता दिलेली नव्हती, वरबाडून घेतलेली सत्ता आहे, पण तरी सुद्धा आता सांगावं लागतंय की ही योजना आहे. म्हणजे आता तर गंमत अशी झाली, योजना धष्टपुष्ट झाल्यात आणि विकास मात्र रोडावलाय, अशी परिस्थिती झाली. कारण रोज एक नवीन योजना येते. आता परिस्थिती अशी आहे की उद्या जर महायुती सरकारला एखाद्या एजन्सीनी सांगितलं ना साहेब की आता सगळ्यात चांगली योजना अशी करावी लागेल की आम्ही चंद्र आणून देतो, दुसऱ्या दिवशी लगेच तिघं एकत्र बसतील आणि नवीन योजनेची घोषणा करतील, होय आम्ही चंद्र आणून देतो. अशी ही परिस्थिती निर्माण झाली. कारण आता जी एक योजना चालू आहे त्यामध्ये आम्ही आधी ऐकलं होतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. त्यानंतर गुलाबी यात्रेत असं कळलं की माझी लाडकी बहीण योजना आहे. त्यामुळे नक्की योजना कोणाची हेच कळेनासं झालंय. या योजनेविषयी खरी परिस्थिती काय तेवढी फक्त सांगतो एका कवितेतून. ही जी योजना आहे, या योजनेची खरी परिस्थिती अशी आहे, चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, आठवतं ना? बात तो हुई थी 15 लाख की, अब 1500 में कैसे सिमट गई? चप्पल, जूता, कपड़े, किताब, हर चीज पर जीएसटी लगवा दी. लाइफ इंश्योरेंस, मेडिक्लेम, यहां तक कि दवाई भी नहीं छोड़ी. हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं. आपल्याच खिशातून काढून घेतलंय. हमारी जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं. असल में 1500 की आड़ में अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं. 1500 ची स्कीम नाही, 1500चा पडदा आहे जो यांच्या गद्दारीवर टाकावा, ती गद्दारी विसरावी, पाठीत खुपसलेला खंजीर विसरावा म्हणून केलेलं आहे. असल में 1500 की आड़ में धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं. भाई दादा भाऊ, कळलं कोण? भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. गद्दारी के लिए आपको 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. त्यामुळे ही गोष्ट आधी लक्षात घ्या. आणि हा जो पडदा टाकलेला आहे या गद्दारीवरचा, महाराष्ट्रानं गद्दारीला कधीही थारा दिला नाही. आपण नाव घेतो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतो, आपण नाव घेतो ते छत्रपती संभाजी महाराजांचं घेतो, आपण नाव घेतो बाजीप्रभू देशपांडेंचं घेतो, मुरारबाजी देशपांडेंचं घेतो, आपण 300 बांधलांचं नाव घेतो. पण गद्दारी केलेल्या एकाही माणसाचं नाव आपण घेत नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि तो आपल्याला जागवायचा आहे. आणि भावांनो, मगाशी जसं सांगितलं ते अर्धवट होतं.
लोकसभा सिर्फ झाकी थी, विधानसभा अभी बाकी है एवढंच नाही, येणारी विधानसभा भी झाकी है, बाद में केंद्र की सरकार अभी बाकी है आणि त्यामुळे यासाठीची वाटचाल आपण करावी. आपल्या सर्वांच्या या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि महाविकास आघाडीचाच आमदार जुन्नरच्या शिलेदार होईल असा विश्वास व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.